सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 233. मग आता आर्या जसं परीनं पार्टीमध्ये एंट्री केली तशी मधुवर चिडून निघून गेली. इंद्राचा सुद्धा नाईलाज झाला होता. तो सुद्धा गेला होता. युवीला खूप खेळायचं होतं इतर फ्रेंडसोबत, पण या एंजलमुळे त्याची गळचेपी व्हायची आणि आर्यामुळे इंद्राची गळचेपी व्हायची. पण या दोघी माया लेकींचा स्वभाव मात्र एकसारखाच होता, गर्विष्ठ, अहंकारी, रागीट आणि जलस. अर्जुनच्या हे लक्षात आलं आणि आता तन्वीसुद्धा म्हणाली की अर्जुन, आता आर्याला तूच थांबवू शकतो. हे बघ, ती जर आता गेली ना निघून तर पार्टीमध्ये कोणालाच इंटरेस्ट राहणार नाही, कारण मधूचा चेहरा फार उतरलेला आहे. अर्जुन प्लीज प्लीज काहीतरी कर. मधूसुद्धा आपली दुसरी मुलगीच आहे आणि मी तिच्या चेहऱ्यावर नाराजी नाही बघू शकत. आपल्या एका मुलीमुळे आपली दुसरी मुलगी दुखावेल आणि तिच्या आनंदावर विरजण पडेल असं काहीही व्हायला नको अर्जुन. आणि अर्जुन सर म्हणाले ओके. त्यानं आता त्याचा फोन काढला आणि पार्टी लॉनच्या एका कोपऱ्यात गेला आणि आर्याला फोन केला. आर्याची गाडी आता काहीशी दूर गेली होती. इंद्रा तिच्याशी काहीच नाही बोलला. तिला समजावून सांगून आर्यनसारखाच तोही थकला होता. युवीचा मासूम आणि कोमेजलेला चेहरा त्यानं बघितला. त्याला वाईट वाटलं. युवी आपला सतत त्याच्या बाबांजवळ असायचा आणि बिचारा युवी आणि इंद्रा. आणि आता अर्जुनचा फोन आर्याच्या मोबाईलवर आला आणि नक्कीच डॅड मला पुन्हा पार्टीमध्ये बोलवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी फोन केला आहे असं तिला वाटलं. आणि फोन घ्यायलाच नको असंही तिला वाटलं. पण आता अर्जुन सरांचा फोन डावलण्याची हिंमत तिच्यामध्ये नव्हती अजून तरी. आणि तिनं फोन घेतला आणि म्हणाली, डॅड माझं ऐका, मी त्या पार्टीत. आणि असं म्हणेपर्यंत अर्जुन तिकडून म्हणाला, तू काहीही बोलण्याआधी माझं ऐक प्रिन्सेस. मी तुझ्या निर्णयाचं स्वागत करतोय आणि तुझ्याच निर्णयाचा रिस्पेक्ट दाखवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे की इथून पुढे तुला कोणाच्याच पार्टीत इन्व्हाइट केलं जाणार नाही. तुला एकटी राहायचं आहे ना तर बिनधास्त राहा. वी हॅव नो प्रॉब्लेम. आम्ही शिकू हळूहळू तुझ्याशिवाय पार्ट्या करायला, पण कोणासाठीही कोणी अडून राहणार नाही. आणि जर कोणाला अडवत असेल तर तेही मी होऊ देणार नाही. द शो इज मस्ट गो ऑन. कोणामुळेही कोणाचं काम थांबत नाही एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तुझ्यामुळे सुद्धा कोणाचाही एन्जॉय थांबणार नाही, कोणतीही पार्टी थांबणार नाही. अनेक लोक या जगात आले, जगले, जग सांभाळलं, लिडरशिप केली आणि मेले, पण त्यांच्यामुळे काहीही थांबून राहिलं नाही प्रिन्सेस. मग तू तर खूप लहान आहेस एवढं लक्षात ठेव. आज काय होईल, मधूला थोडंसं वाईट वाटेल, कदाचित आज जास्त वाईट वाटेल, उद्या कमी वाईट वाटेल आणि परवा तिला वाईट वाटायचं ती विसरून जाईल, कारण तिच्याही मागे तिची कामं आहेत. तुझ्यासारख्या मुलीनं इथे जिथे जाऊन बखेडा उभा करण्यापेक्षा माणसात न राहिलेलंच बरं. समजलं? तू येऊ नकोस. आणि आता हे सगळं ऐकलं आणि आर्याचा चेहरा झरझर उतरला. तिला तर वाटलं होतं की डॅडनी समजूत घालायला फोन केला असेल. प्रिन्सेस असं करू नकोस, प्रिन्सेस परत ये, तुला जे हवं ते मी करतो वगैरे वगैरे म्हणायचं असेल. पण डॅडसुद्धा दादाचे वडील आहेत, बाप आहेत, हे मी कसं विसरू शकते. ते दादाच्या पुढचं बोलणार मला माहीत आहे. आणि अर्जुन म्हणाला, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव प्रिन्सेस, तू तुझ्यामुळे माझा जावई आणि माझी नातवंड यांना सगळ्यांपासून तोडू शकत नाही. तू फक्त तुझा निर्णय घे आणि तुझ्यापुरती बोल, कारण प्रत्येकाला कोणासोबत बोलायचं, कोणासोबत नाही हा हक्क आहे. आणि इंद्राला सगळ्यांमध्ये मिसळू वाटतं, तो बिनधास्त मिसळणार. युवीला सुद्धा तसंच वाटतं. त्यामुळे एंजल आणि तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मी काहीही बोलणार नाही. आणि शेवटची संधी आहे तुझ्याकडे. यू टर्न घेऊन पार्टीमध्ये तू येऊ शकतेस, अजूनही तुझं वेलकम आहे. असं म्हणून अर्जुननं तिला झापले आणि सरळ फोन ठेवला. आणि अरे बापरे, आता आर्या घाबरली. दुसऱ्या मुलाचा बर्थडे म्हणजे मधूच्या मुलाचा बर्थडे आणि डॅड त्यालासुद्धा नातूच मानतात. आणि डॅड असे आहेत की ज्यांचा रिस्पेक्ट ठेवतात, जे त्यांचा रिस्पेक्ट ठेवतात, जे त्यांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट ठेवतात, सगळ्यांशी चांगलं वागतात, त्यांनाच आपलंसं करतात. मग ते कितीही परके असू द्या, सख्यापेक्षा त्यांना जीव लावतात.
आणि जर घरातले सगळेच नाटक करायला लागले, गोंधळ घालायला लागले, तर सख्यांच्या 2 भुवयांच्यामध्ये बंदूक ठेवायला डॅड कमी करणार नाहीत. कारण डॅडचा न्याय करण्याचा तरीका वेगळा आहे. सख्या आणि जन्म देणाऱ्या आईला सुद्धा चुकल्यावर माफ केलं नाही अजून त्यांनी. आणि आर्या कोणाची कोण लागून गेली. आणि ती लगेच ड्रायव्हरला म्हणाली, ड्रायव्हर गाडी थांबवा आणि पुन्हा पार्टीमध्ये चला. आणि हे ऐकलं तसा युवी आणि इंद्रा गालात हसले. आणि बहुतेक अर्जुन सरांनी चांगली झापलेली दिसते हिला, त्याशिवाय वठणीवर येणार नाही असं इंद्राला वाटलं. आणि मग पुन्हा ते पार्टीत गेले. आणि अतुलने बघितलं. आणि अतुल लगेच पुढे आला आणि म्हणाला, अरे आरू बेटा आणि दामादजी, आता आईची तब्येत बरी आहे का? आणि इंद्रा म्हणाला, तुम्हाला आरू काय असेल ते सांगेल अंकल, मी जरा आलोच असं म्हणून आता तिच्यावर सगळं ढकललं आणि तो अर्जुनकडे गेला. आरू आता खोटं खोटं हसत म्हणाली, अंकल त्याचं काय आहे ना. रस्त्यातच इंद्राच्या आईचा आमच्या मॉमचा फोन आला आणि त्या म्हणाले की आता पार्टी करूनच या. मी ठीक आहे, मुलांचाही हिरमोड व्हायला नको ना, म्हणून आम्ही परत आलो. आणि अतुल हसून मला छान छान. अरे आता सगळी मुलं एन्जॉय करतच होती आणि एंजल आणि युवीशिवाय कोणाला मजा येणार नव्हती. बघ पिहूची मुलं किती वाट बघतात त्यांची. आणि आता हे खरं होतं. मधूचा मुलगा, पिहूची 2 मुलं, इव्हन प्रिन्सेससुद्धा किती वाट बघत होती एंजल आणि युवीची. मग एकटे प्रिन्स वाचून काय नडले का असं आर्याला थोडंसं वाटलं. आणि मुलांमध्ये मुलं खेळायला गेली. आणि आर्यानं घाबरूनच थोडंसं अर्जुनकडे बघितलं. इंद्रा अर्जुनसोबत बोलत होता आणि अर्जुन सर हसून त्याच्याशी बोलत होते. आणि काय बोलत असेल इंद्रा, माझ्याबद्दल तर बोलत नसेल ना, अशी तिला शंका आली. आणि आता ती अर्जुन सराकडे बघत होती. आणि अर्जुन सरांनी तिच्याकडे एक तिरका डेंजरस खतरनाक असा कटाक्ष टाकला. तशी आर्या तिथून पळाली आणि स्वीटीच्या मागे जाऊन लपली. आणि आपण स्वतःहून असा बिंडोकपणा केला आणि डॅडचा राग ओढवून घेतला असं तिला वाटलं. आणि आता डॅड लवकर माफ नाही करणार. आणि आता आर्यनसुद्धा तिच्याकडे बघून हसत होता. आणि तिनं आर्यनकडे बघून मात्र नाक फुगवलं. आणि आर्यन आला आणि स्वीटीला म्हणाला, बेबी जरा इकडे येतेस का? आता मुलांचा गेम अरेंज करायचा आहे. आता आपण मोठ्यांनी खेळणं डान्स करणं बंद करूया. आणि त्यानं आर्याकडे बघितलं आणि म्हणाला, एक्सक्यूज मी, मी माझ्या बायकोला घेऊन जाऊ शकतो का? त्याचं काय आहे ना, नाहीतर तुम्हाला राग यायचा आणि तुम्ही पुन्हा मला म्हणायचा की माझा मुलगा तुमच्या मुलीसोबत बोलत नाही. आता माझ्या बायकोलाही मी तुमच्यासोबत बोलू देत नाही. सो एक्सक्यूज मी, पण तिला काम आहे, घेऊन जातो बरं का, असं म्हणून तो स्वीटीला आर्यापासून घेऊन गेला तिची माफी मागून. आणि स्वीटी हसायला लागली. आणि आर्यानं पुन्हा रागात डफर म्हणून पाय आपटले. मग आता पिहूनं, परीनं, स्वीटीनं, मधूनं सुद्धा पुढे पुढे येऊन मुलांसाठी गेम अरेंज केले. आर्या मात्र अकडू अजिबात पुढे आली नाही काम करायला. आता सगळे उभे राहिले बाजूला आणि छोट्या मुलांना पुढे घेतलं. आणि सांगितलं की आता इथे तुमच्यासाठी छान गेम अरेंज केले जाणार आहेत. आणि या गेममध्ये जो विनर आहे ना, त्याला गिफ्टसुद्धा मिळेल. तसं आता सगळी बच्चे कंपनी खुश झाली, कारण त्यांना तर एवढंच हवं असतं. आणि गेमचं खूप आकर्षण. तर गेम असा आहे की हे पहा, इथे खूप बलून आहेत आणि पलीकडे रिकामे बकेट ठेवलेले आहेत. तर इथून बलून उचलूचे, रिकाम्या बकेटमध्ये नेऊन ठेवायचा आणि 1 मिनिटाच्या आत ज्याचे जास्त बलून होतील तो विनर. मग आता सगळी मुलं सरसावली. आणि आता एंजलसोबत आर्यासुद्धा सरसावली. आणि तिने एंजलच्या कानात सांगितलं की हरायचं नाही, पटपट करायचं आणि तूच हा गेम जिंकायचा. आणि मग सगळीच्या सगळी मुलं ओळीनं उभा राहिली. गेम स्टार्ट झाला आणि सगळी मुलं खेळत होती. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना चेअरअप करत होते. आणि आता पहिला राऊंड जो होता तो बलूनचा जिंकला तो पिहूच्या मोठ्या मुलानं, ज्याचं नाव होतं समर. आणि पिहूच्या छोट्याचं नाव होतं समीर. आणि समर इज द विनर असं म्हणून इंद्रानं अनाऊन्स केलं. मग आता बाकीची सगळी बंच कंपनी नाराज झाली. पहिल्या राऊंडचं गिफ्ट तर समरला मिळालं. आणि मग दुसरा गेम होता तो म्हणजे खूप सारे टॉय ठेवले होते. आणि एकाच वेळी त्या टॉयमधले जास्तीत जास्त टॉय स्वतःसोबत जो घेऊन जाईल ना तो विनर. आणि आता कशाचं काय, सगळ्या मुलांची गडबड सुरू झाली. आणि हा गेम खूप मजेशीर होता. सगळे खूप खूप हसत होते, कारण आता मुलं कुठं पण टॉय ठेवत होती. एंजल आणि कुहू अगोदर 2 हातामध्ये टॉय घेतले आणि अरे बापरे, 2च कसे न्यायचे. आणि त्यांनी पुढं बघितलं तर समोर समीर, प्रिन्स, समर, मधूचा मिहीर, ज्याचा आज बर्थडे होता, हे जे 4 बॉय होते आणि त्यांनी दोन्ही खिशात बसतील एवढे
टॉय कोंबले होते. कारण मुलांच्या ड्रेसला तर खिसे असतात आणि मुलींच्या ड्रेसला खिसे नसतात. आणि हा गेम आहे असा जर माहीत असतं तर खिसेवाले कपडे घालून आले असते ना मुली, असं आता संग्राम म्हणाला. आणि सगळे हसायला लागले मुलांच्या हुशारीवर. आणि आता आगाऊ समीर म्हणाला, अंकल मग आम्ही काय करायचं? या गर्ल्सना कळायला हवं ना की पॉकेटवाले कपडे घालून यायचं. आता त्यांच्या ड्रेसला नाही पॉकेट, मग आम्ही काय करू? असं म्हणून समीर हसला. पिहूचा समीर थोडा आगाऊच होता. मग आता गर्लसुद्धा चिडल्या आणि दोन्ही हातात 2 खेळणी घेऊन भागणार नाही असं आता मुलींच्या लक्षात आलं. आणि मग गालाजवळ, मानेपाशी आणि तोंडामध्ये काही टॉय पूर्ण पकडले आणि हातात बसतील इतकीसुद्धा खेळणी घेऊन ती निघाली. आणि आता देसाई गर्ल बडी होशियार थी. आद्या म्हणजेच प्रिन्सेसने तर काय करावं, सरळ तिची ओढणी घेतली आणि त्यात सगळे टॉय भरायला लागली. आणि आर्यन खूप हसला आणि म्हणाला, ओय मेरी प्रिन्सेस, अरे असे तर अख्ख्या जगाची खेळणी तू एकटीच घेऊन जाशील यार. आणि आता आर्या लगेच एंजलला म्हणाली, एंजल तू सुद्धा प्रिन्सेससारखं कर. अगं बघ ती खूप टॉय घेऊन निघाली. आणि आता या मुलांनी सुद्धा बघितलं मुलींकडे. आणि समीर म्हणाला, ही चिटिंग आहे, आमच्याकडे दुपट्टा असतो तर आम्ही पण भरलो असतो दुपट्ट्यामध्ये. आणि प्रिन्सेस म्हणाली, समीर तुम्ही पॉकेटमध्ये टॉय भरताय तेव्हा आम्ही काही बोललो का? आम्ही म्हणालो का आमच्याकडे पॉकेट नाही? आणि आता समीर काय म्हणाला, तर तो म्हणाला की आता आमच्याकडे पॉकेट आहे तर आम्ही काय करू? तुमच्याकडे नाही त्याला तुम्ही जबाबदार. मग आता तुमच्याकडे दुपट्टा नाही त्याला आम्ही काय करणार? तुमचं तुम्ही बघा. असं प्रिन्सेसही म्हणाली. आणि या छोट्यांची हुशारी, चालाकी आणि बोलण्याचं चातुर्य बघून सगळे खूप हसत होते. आणि आता हसता हसता आर्यानं पुन्हा घाबरून अर्जुनकडे बघितलं. अर्जुन खूप मनमोकळा हसत होता. आणि डॅडने परत आपल्याला बोलावलं नसतं तर ही सगळी गंमत आपल्या मुलांनी मिस केली असती हे तिलाही कळत होतं बरं का. पण कसं असतं ना, आर्या थोडी नकचडी होतीच. अर्जुननी कशी आता झाडली तशी झाडल्याशिवाय तिच्या मुंग्या उतरत नव्हत्या. आणि आता अर्जुनने पुन्हा तिच्याकडे बघितलंच नाही, तिनंही त्याच्याकडे बघितलं नाही. आता डॅडसोबत बोलायला नको, नंतर कधीतरी बोलूया या विषयावर, कारण डॅडच्या मनातून सगळं गेल्याशिवाय ते माफ करणार नाहीत हे तिला माहीत होतं. आणि आता कोणताही मुलगी आणि मुलगा त्या खेळण्यापासून हलतच नव्हते, कारण प्रत्येकाला वाटायचं जास्तीत जास्त खेळणी मीच घ्यावी. आणि आता टायमिंग संपत आलं ना पण. आणि सगळे म्हणायला लागले, कम ऑन समर, समीर, मिहीर, प्रिन्स, प्रिन्सेस, युवी, क्रिश, कुहू आणि एंजल, कम ऑन बच्चो, युअर टाईम इज अप, हरी अप करून त्यांना चेअरअप करत होते. पण आता या मुलींनी त्यांच्या दुपट्ट्यामध्ये, फ्रॉकमध्ये भरले की टॉय, पण उचलता येईनात, गाठ मारता येईना. आणि शेवटी टायमिंग संपल्यावर ते टॉय घेऊन उपयोग तरी काय? टाईम लिमिट पाळणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणून शेवटी हळूहळू जमेल तसं सगळं एंडिंग लाईनपर्यंत आले. आणि तिकडे सगळेजण जे जज होते त्यामध्ये पिहू, परी, स्वीटी पळत पळत गेल्या आणि सगळ्यांसमोर सगळ्यांची खेळणी मोजायला लागल्या. आणि आता ऑफकोर्स मुलांची खेळणी कमीच भरली मुलींपेक्षा. पण आता मुलींच्या खेळण्यामध्ये कुहू आणि एंजलची खेळणी जरा जास्त भरली, कारण एंजल तर कुहूकडे बघूनच भरत होती आणि तिच्यापेक्षा एखादा तरी जास्त असावा आपल्याकडे असं तिला वाटत होतं. आणि आता कुहूची भरली 8 खेळणी आणि एंजलची भरली 9 खेळणी. आणि हा राऊंड एंजल जिंकली. आणि आर्याला खूप आनंद झाला आणि तिनं एंजलला उचलूनच घेतली आणि गोल गोल फिरवली आणि म्हणाली, माय क्यूट बेबी, वेल डन. आता नेक्स्ट गेमसुद्धा असाच खेळ, तूच विनर होशील. मग आता एंजलचं सुद्धा नाव अनाऊन्स केलं. अँड द विनर इज एंजल इंद्रा जाधव, असं म्हणून संग्रामने ते नाव अनाऊन्स केलं. आणि सगळी खेळणी सगळ्या मुलांना वाटून टाकली घरी नेण्यासाठी. आणि आता नेहा म्हणाली, वाव किती मस्त ना, खूप मजा येते या गेममध्ये. तन्वी म्हणाली, हो ना, नाहीतर दरवेळी ते नाच गाणं करून बोर व्हायचं. पण ही आयडिया आहे तरी कोणाची? आणि पिहू म्हणाली, ऑफकोर्स मधूची. आणि मधू खूप हुशार आहे बरं का, कपडे डिझाईन तर करतेच, पण असे नेमसुद्धा डिझाईन करते, गेमसुद्धा डिझाईन करते. आणि लहान मुलांची पार्टी आहे तर गेम तर असलेच पाहिजेत ना, त्याशिवाय मुलांना पार्टीमध्ये थांबू वाटत नाही. आणि आता सगळे पार्टीत असतील तरच मजा येते, असं म्हणून मधूनं आर्याकडे बघितलं. आणि ती अजूनही नाराज आहे की काय तिच्यावर असं वाटलं. पण आर्या आता थोडीशी हसली मधूकडे बघून आणि मधूला छान वाटलं.
मग आता तिसरा गेम अनाऊन्स केला आणि सांगितलं की इथे एक एक फुगा ठेवलेला आहे आणि एका मुलीनं आणि एका मुलानं म्हणजे एक गर्ल एक बॉयने एक जोडी बनवायची आणि हा फुगा हाताला टच न करता कसाही डोक्याला डोकं लावून मध्ये फुगा पकडायचा, गालाला गाल लावून मध्ये फुगा पकडायचा, कसंही करून तो एंड लाईनपर्यंत घेऊन जायचा. चला तर मग कोण जोडी बनवणार कोणासोबत? आणि आता एंजल लगेच सगळ्यात आधी म्हणाली, मी प्रिन्ससोबत जोडी बनवणार. पण आता ती असं म्हणाली आणि कुहू शांत बसली आणि ती आपली तिच्या भावासोबत क्रिशसोबत जोडी बनवणार होती. पण आता प्रिन्सला तर कुहूसोबत जोडी करायची होती आणि प्रिन्सेसने समरसोबत जोडी बनवली आणि राहिले युवी, समीर, मिहीर आणि त्या दोघांनी एकमेकांसोबत जोडी बनवली. इथे ना 3 मुली आणि 6 मुलं होती आणि मग कुहू, कृष्ण त्यांच्यामध्ये खूप फुगा बसवला. इतक्यात प्रिन्स म्हणाला, मी कुहूसोबत खेळणार. एंजल तुझ्यासोबत क्रिश खेळेल किंवा मिहीर आहे तू त्याच्यासोबत खेळ. आणि एंजल पुन्हा हिरमुसली. आता हे ऐकलं तसं आर्याला राग येतच होता आणि स्वीटी मात्र घाबरली. स्वीटी लगेच समोर आली आणि प्रिन्सला म्हणाली, प्रिन्स असं नाही करायचं बेटा, एंजलसोबत का नाही खेळायचं तुला? आता एंजलने तुझ्यासोबत जोडी पकडली ना तर असू दे ना, ती आर्या तुझी मुलगी आहे ना, असं म्हणून स्वीटीनं त्याला समजवलं आणि प्रिन्स गप्प बसला. आणि आता त्यानं ऐकलं म्हणून आर्याला बरं वाटलं आणि स्वीटी दी आपल्या बाजूने आहे असं तिला वाटलं. मग आता सगळी मुलं निघाली फुगा घेऊन आपल्या आपल्या डोक्याला डोकं लावून दाबत दाबत. पण आता या सगळ्यांमध्ये आघाडीवर होते प्रिन्सेस आणि समर. दोघेही खूपच समजूतपणे फुगा दाबत दाबत घेऊन चालले होते. एक वेळ तर अशी आली की तो फुगा खाली पडणार इतक्या समरने त्या फुग्याला गाल लावला आणि तो फुगा प्रिन्सेसच्या गालाला सुद्धा टच झाला आणि हळूहळू हळूहळू ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते आणि तो फुगासुद्धा तसाच घेऊन चालले होते. बाकीचे सगळे मात्र मागे थांबले होते. क्रिश आणि कुहूचा फुगा पडलाच होता, ते बाद झाले होते. बाकीचे सुद्धा बाद झाले होते. प्रिन्स आणि एंजल सुद्धा मागून येत होते हळूहळू. पण प्रिन्सेस आणि समर मात्र आघाडीवर होते आणि या राऊंडचे विजेता ते दोघे झाले. सगळ्यांनी त्यांना विनर म्हणून अनाऊन्स करून टाळ्या वाजवल्या आणि प्रिन्स एंजलवर चिडला आणि म्हणाला, तू पटपट चाललीच नाहीस म्हणून मी हरलो. तुला काय झालं होतं पटपट चालायला? आणि एंजल म्हणाली, प्रिन्स अरे पटपट चाललो असतो तर फुगा पडला असता ना, पण आपण हरलो असतो. हे बघ आपण जिंकलो नाही तर काय झालं, पण या स्पर्धेतून बाहेर तरी नाही गेलो ना, हे महत्त्वाचं. आता तिचं बोलणं प्रिन्सला पटलं. एंजल बोलत तर छान होती आणि का नाही बोलणार. नात कोणाची होती, मुलगी कोणाची होती, हुशारीचा वारसा तिच्याकडे सुद्धा होता. आणि प्रिन्स म्हणाला, ओके आपण कॉम्पिटिशनमधून बाहेर नव्हतो. आणि आता मग पुढचा राऊंड होता मुलांसाठी भाज्या ओळखण्याचा. आणि असा पण राऊंड असतो का, असं म्हणून सगळे हसायला लागले. आणि मधू म्हणाली, का नसावा, छोट्या छोट्या मुलांना सुद्धा व्हेजिटेबल ओळखायला आल्या पाहिजेत, फ्रूट ओळखायला आले पाहिजेत. त्यांच्या स्कूलमध्ये हे सगळं असतं पण प्रत्यक्ष ते कधी बघत नाहीत, किचनमध्ये जात नाहीत. आपण जे खातो ते पुस्तकात बघतात पण प्रत्यक्ष बघत नाहीत, म्हणून हा राऊंड आहे. तर जास्तीत जास्त भाज्या जे ओळखतील ते विनर. आणि मग आता सगळ्यांसमोर सगळ्या भाज्या ठेवल्या होत्या आणि इथे मात्र परीक्षा मुलांची नसून खरी तर परीक्षा त्यांच्या मॉमची होती बरं का. कारण या आईंनी आपल्या मुलांना किचनमध्ये नेऊन सगळी ओळख करून द्यायची असते आणि आर्या मॅडम स्वतःच कधी किचनमध्ये जात नव्हत्या, त्यामुळे एंजलला सुद्धा हा राऊंड जिंकणं मुश्किल जाणार होतं. आणि आता सगळ्याच बापाच्या परी होत्या, श्रीमंत बापाच्या श्रीमंत मुली कशाला जातील किचनमध्ये. मुलींचाही आणि मुलांचीही तशीच अवस्था, कारण आता मुलीच जात नाही तर मुलांचं जाणं तर लांबच किचनमध्ये. 1-2 भाज्या तेवढ्या ओळखायला आल्या, त्या बुकमध्ये होत्या त्या. गाजर ओळखलं, वांगं वगैरे ओळखलं. मग प्रत्येकानं अशी 1-2 नावं तेवढी ओळखली. हा पण असा एक बंदा होता या सगळ्यांमध्ये ज्याला सगळं माहीत होतं. तो म्हणजे आजचा बर्थडे बॉय मिहीर. संग्राम स्वतःसारखा किचनमध्ये असायचा, त्यामुळे मुलांना सुद्धा किचनमध्ये जायला आलंच पाहिजे म्हणून तो मिहीरला सारखा किचनमध्ये घेऊन जायचा. सगळ्या भाज्यांची ओळख करून द्यायचा. या भाज्यांमधून आपल्याला काय काय मिळतं शरीराला हेही सांगायचा
आणि मिहीरनं खूप भाज्या ओळखल्या, त्यांचे फायदे सांगितले आणि सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि टाळ्या वाजवल्या. आणि मधू म्हणाली, याचं सगळं क्रेडिट संग्रामला जातं बरं का. त्याला नाही लाज वाटत किचनमध्ये जाण्याची. त्याच्या आईनं सगळी त्याला सवय लावली, तशीच आता मिहीरला सुद्धा संग्राम सगळी सवय लावतो. आणि आता सगळ्यांना पटलं, मुलांनी किचनमध्ये जाणं काही चूक नसतं. अरे, मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मास्टर शेफ पुरुष असतात, असं अतुल खूप मोठ्या मोठ्या तोंडानं म्हणाला. आणि नेहा त्याला कोपरखळी मारत म्हणाली, दुसऱ्याला काय सांगतो, आधी तू बघ, तू जातोस का कधी किचनमध्ये? आणि अतुल लगेच मित्राकडे बोट दाखवत म्हणाला, मला काय सांगतेस, अर्जुन सरांना सांग ना, ते जातात का कधी किचनमध्ये? आणि अर्जुन सर निर्लज्ज मोठ्याने म्हणाले, हो जातो ना, तनूला मिठी मारायला. तसे सगळे खूप खूप मोठ्यानं हसले. आणि तन्वी म्हणाली, काय करावं या अर्जुनला, बदमाश कुठला. मग आता अजूनही हा राऊंड सुरूच होता बरं का. प्रत्येकाला वाटायचं की मी खूप भाज्या सांगू शकतो आणि चुकीचं का होईना नाव सांगून टाकायचे. लागली तर लागली ढगात गोळी म्हणून, दोडक्याला कारलं म्हणायचे, फ्लावरला कोबी म्हणायचे आणि सगळा हशा पिकायचा. आणि आता एंजलने काहीतरी हिरवं हिरवं हातात घेतलं. आता ती होती बरं का कोथिंबीरची पेंडी. आणि ती म्हणाली, मी याला ओळखते, याचं नाव आहे असं म्हणून तिनं डोकं खाजवलं आणि आठवत आठवत म्हणाली, यस, दुनिया, ही हरी दुनिया आहे. आणि मिहिरनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ओफो पापा की परी, ही हरी दुनिया नाही, हा हरा धनिया आहे, म्हणजे कोरिअंडर, कोथिंबीर. तसे सगळे खूप मोठ्यानं हसले आणि मिहिरचं खूप कौतुक झालं. आणि आता लगेच आर्यन पुढे आला, फेवरेट मामू मिहिरचा. आणि त्यानं मिहिरला खांद्यावर घेतला आणि फार फार जोशात त्याचं कौतुक करत म्हणाला, द फायनल राऊंड विनर इज आजचा बर्थडे बॉय मिहीर. आणि सगळ्यांनी तितक्याच जोशात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.